चला तर राम राम म्हणजे सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदळ कट्ट्यामध्ये. मी या शुभम आणि अर्जुन आलतो येणेगूरमध्ये, कारण शुभमच्या भाच्याचा बड्डे होता. त्या बड्डेसाठी आम्ही सर्व फॅमिली चालाव. तर म्हणलं केक घेण्यासाठी आलो होतो इथं, परंतु का करा येणेगूरमध्ये इथं केकच भेटणार झाला आहे. तुम्ही पाहू शकता उमरगा तालुक्यात तिकडे रस्त्यावर हायवेवरचं मेन हायवेवरचं गाव आहे. इथं काय सुंदर सुंदर हो का सर्व बेकरी आहेत. कुठं नाही नाही बघितलं की आपण तिथं ताजी बघू तर एकदा अजून. तर अशा पद्धतीने मित्रांनो तर हां बरं बरं विचारत जातं नाव काय ते. तर अशा पद्धतीने मित्रांनो केकसाठी हिंडला. केक काही सापडणार तरी बघू पुढे कुठे भेटला तर केक. चला मंडळी, आता ज्या ठिकाणी वडापाव ते मी खाला, मी चहा पित नसल्यामुळं शिवम आणि अर्जुन आणि नितुलदाजी हे सर्वांनी चहा पेल्यात. इथून आता केकचं दुकान बंद होतं. मध्येच बायकोचा फोन आल्यामुळं व्हिडिओ बंद झाला. हवा केकचं उघडल्यात. तर या पद्धतीने आता इथून केक तीन घेणार आहोत आम्ही. केक खायचे हां ती चांगला मोठा कोणता आहे ती त्याच्यामध्ये ती कसला आहे, मोठा आहे का? तर अशा पद्धतीने हो का बघा सारे बंडळ बंडळ. अशा पद्धतीने हो का बघा केक घेत आहोत, घेऊन जाणार आहोत. चला आणि मित्रांनो आम्ही आलो त्या गावामध्ये. आल्याच्यानंतर सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचा सुंदर असा पुतळा या ठिकाणी आहे. तुम्ही पाहू शकता. कुणी नेत्यानं न दिलेला असून पूर्ण गावकऱ्यांनी 11,003 असं काय ती पट्टी जमा करून या पद्धतीने बसलेला आहे पुतळा. अतिशय छान पुतळा आहे. आताच या फेब्रुवारी महिन्यामध्ये जयंती झाली त्यामुळे लावलेलं आहे. सुंदर असं डेकोरेशन शिवाजी महाराजांनी केलेलं या ठिकाणी आहे. अतिशय छान या ठिकाणी वाटतं आहे मित्रांनो. चला सुपाती खाऊन आता रात्री आपल्या बड्डेला जायचे.